जन्माच्या तिसऱ्या दिवशीच काय शिमगा चालवलाय हा? अहो वहिनी, त्या म्हाताऱ्याने सांगितलं आम्हाला हे सगळं आणायला. हे सगळं काय आहे? कसली पुस्तक आहेत ही? आणि पैसे कुणी दिले या पुस्तकांचे? मी दिले. देवालाही नव्या पुस्तकाचा वास आवडतो वाटतं. तू का आढळणी बेडाणी समजलीस का म्हणा? तू जेवढी पानं असलीस ना तेवढे डिग्र्या घेऊन फिरतो आम्ही. चटफट. हो हो हो. आपल्या भल्यासाठीच करतायत ना ते. आपलं भलं बुरं गेलं चुलीत. या पुस्तकांवर पैसे का उडवले ते सांगा. हेच तू केलं असतोस ना, नवरा वाचला असता तुझा. कसा? हा? ही अशी पुस्तकं वाचून? जग बदललंय, शेती करण्याची पद्धत बदलली आहे. शेतकऱ्यांनी ही बदलायलाच हवं. शेतकऱ्याचं सोडा, तुमच्या बुडाखाली काय जळतंय ते बघा. एव्हा एखादी आत्महत्या झाली पण असेल तालुक्यात. नाही होणार, निदान आज तरी होणार नाही. कारण साधारणपणे वाईट विचार हे बाजाराच्याच दिवशी येतात. बरोबर आहे. बाजाराच्या दिवशी तरी भाव मिळणार आहे ना, म्हणून शेतकरी तग धरून बसलेला असतो. पण भाव नाही मिळाला की फुटतो त्याचा बांध. आणि तोच बांध आपण फुटू द्यायचा नाही. उद्या बाजारामध्ये जाऊन काय आपण करायचं? प्रत्येकाच्या कानात जाऊन विचारायचं, आज तू मरणार आहेस, आज तू मरणार नाही आहेस? नाही, कारण नाही, शेतकऱ्यांच्या मनात जाऊन विचारायचं. माणूस उमगायला सोपा पडतो. असं? मग माझ्या नवऱ्याने आत्महत्या केली तेव्हा काय झोपला होता का तुम्ही? तू काय करत होतीस त्यावेळेला? तुझ्या शेजारी झोपला होता ना तो. आता काय तर 10 मिनिटांनी उठून बघायचं का आम्ही बायकांनी? नवरा शेजारी झोपलाय का गेला आत्महत्या करायला? आणि तू तर त्याचा देव आहेस ना, तू का झोपला होतास? माझ्या जखमेवर मीठ चोळतोय. मी तुला आठवण करून देतोय, माणूस म्हणून तू किती कमी पडलीस त्याची. टोमणे मारताय? तेवढा वेळ नाही माझ्याकडे, माझी परीक्षा चालू आहे. पोरांनो, उद्या बाजारामध्ये आपण मदारी जबोऱ्याचं पथनाट्य करायचं. मी मदारी, तुमच्यापैकी कुणी जबोरावा? हे बरे, देवत्व सिद्ध करायची परीक्षा देणार तुम्ही आणि जमुरा होणार आम्ही. हे सगळं माझ्यासाठी चाललेलं नाही, तुमच्यासाठी चाललंय, तुमच्या अस्तित्वासाठी. वहिनी, तुला नक्की काय करायचंय? कसला विचार करतेस? बोल बोल, मनातलं बोल. उद्याच्या खेळात मी मदारी होणार आणि हा जमुरा. यांनी आयुष्यभर शेतकऱ्याला नाचवलं ह्यांच्या तालावर. आता आलाच आहे चान्स, तर आपण ह्यांना नाचवू. ठीक आहे, मी जबोरा, तू मदारी.